6 डिसेंबर ज्याने आमचं संपूर्ण जग हलवलं. 5 डिसेंबर 1956 दिल्ली. थंडी नाही पण काळजाची रात्र होती आणि एका शांत खोलीत आमच्यासाठी आयुष्य जाळणारा मनुष्य. त्यांची शेवटची लढाई हा लढत होता स्वतःशी. तब्येत दिवसांदिवसा खालवत होती. हृदयविकार, डायबिटीस, रक्तदाब, शरीर साथ सोडत होतं. पण पेन थांबत नव्हता. कारण त्यांना माहित होतं अजून काम बाकी आहे. त्या दिवशी त्यांनी जवळजवळ 12 तास लेखन केलं. बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचं ते शेवटचं प्रकरण लिहित होते. बाहेर लाखो बहुजन अन्याच्या ओझ्याखाली दाबलेले, कुणी मिलमध्ये, कुणी शाळेबाहेर, कोणी झोपडीत, कुणी रस्त्यावर. आणि तो माणूस आमचं आयुष्य थोडं तरी उजळावं म्हणून स्वतःला जाळत ठेवत होता. मध्यरात्री त्यांनी पेन बाजूला ठेवला, आकाशाकडे नजर केली, जणू ते कोणाशी बोलत होते आणि शांत आवाजात म्हणाले, आज खूप शांत वाटतंय. ही शांतता वेगळी होती. त्या खोलीत इतिहासाचं हृदय थांबलं जात होतं. एक युग संपत होता किंवा कदाचित नवा युग हा जन्म घेत होता. 6 डिसेंबरची पहाट. सविता आंबेडकर उठल्या. भीमराव उत्तर नाही. त्यांच्या कपाळावर हात ठेवला. थंड, पूर्ण शांत. त्या क्षणी आमचा आधार, आमचा कणा हा शांत पडला होता. बातमी ही बाहेर आली. मुंबईत मिल बंद पडल्या. चाळीत, माळ्यात, झोपड्यातून रडणारा आवाज आला. ट्रेनमधील लोक उतरून जमिनीवर बसले. एका मावशीने ओरडत म्हटलं, आज आपण अनाथ झालो रे. आपल्यासाठी बोलणारा गेला. संध्याकाळी त्यांचं पार्थिव हे मुंबईला आलं. शिवाजी पार्ककडे जाणारा रस्ता हा लोकांच्या समुद्राने भरला. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार 20 ते 25 लाख लोक त्यांना शेवटचं पाहायला आले. आणि विचार करा, त्या काळात टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हता, व्हॉट्सअप, फेसबुक काहीच नव्हतं. रेडिओ हाही सगळ्यांच्या घरात नव्हता. तरीही 20 ते 25 लाख लोकांचा महासागर एकाच वेळी एकाच ठिकाणी जमला. इतकं प्रेम, इतकी वेदना, इतकी कृतज्ञता इतिहासात कधीच पाहिली नव्हती. एका आईने पार्थिवाच्या पायाला धरून रडत म्हटलं, माझं मूल शाळेत जातंय तुमच्या आधारामुळे. आता आमचं कोण? त्या क्षणी निळा ध्वज हा ओला झाला होता. 7 डिसेंबर दादर चौपाटी हा निळा महासागर बनली. निळं आकाश, निळे झेंडे आणि लाखो पाणवलेले डोळे. आणि सगळे एकच म्हणत होते, बाबासाहेब गेले नाही, ते आमच्या रक्तात उरले. मित्रांनो, 6 डिसेंबर हा अंत नाही, ही बहुजनांची शपथ आहे. जोपर्यंत अन्याय आहे तोपर्यंत आंबेडकर हे नाव कधीच शांत बसणार नाही. ते पेटत राहील, मार्ग दाखवत राहील आणि लढत राहील.